प्रभाग क्रमांक 2 मध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड झालेली आहे. या ठिकाणी माजी बांधकाम समिती सभापती लतीफ गैबान यांचे चिरंजीव परवेज गैबान यांनी शिवशाहू विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे आणि या प्रवेशामुळे या प्रभागाची सगळीच घडामोड आता इथनं बदलणार आहे हे चित्र आहे. परवेज गैबान यांच्या उमेदवारीवर बऱ्याचशा घडामोडी घडल्या. आता मी तुमच्यापासून पहिले सुरुवात करतोय. अनेक घडामोडीनंतर तुम्ही हा प्रवेश केला. पहिला प्रवेश का केला हे सांगा. गेले 8 वर्ष मी या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. कुठलेही घटनात्मक पद नसताना भागाचं नंदनवन करून मी लोकांचा आशीर्वाद कमवलेला आहे. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इचलकरंजीतील सर्वात लक्षवेधी पक्ष होता आणि प्रत्येक वेळी त्यांनी सत्तेत जाण्याचा म्हणजे सत्ता असलेला पक्ष होता. परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा दिली नाही. त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांवर त्याने अन्याय करण्याचा एक प्रयत्न केला. त्याच्यामुळं महायुतीवर नाराज होऊन मी त्या पक्षातून बाहेर पडलो आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा भागाचा विकास करायचा आहे माझ्याबरोबर असणारे 3 उमेदवार हे मजबूत पाहिजेत आणि भागाचा विकास आणि भरपूर चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हा मी निर्णय घेतलाय. आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 3 जण महानगरपालिकेमध्ये जाऊन आणि भागाचा नंदनवन करून दाखवू. नवा युवा चेहरा तुमच्याकडे मिळाला आहे. खरं तर पूर्वी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केलेलाच आहात. आता परवेज युवा नेतृत्व मिळालं आणि ह्या प्रभागात एक भक्कम नेतृत्व असं मिळाले. या प्रभागामध्ये त्यांचे वडील लतीफभाई ह्या 10 वर्ष प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या तब्येतीनंतर आज परवेज या ठिकाणी काम करत असताना प्रखरतेनं 4 दिवस झाले आम्ही बरेच चर्चा केल्यानंतर इम्रान हावेरे आणि परवेज यांच्यात एक चांगल्या पद्धतीचा एकोपा झाला आणि ह्या प्रभागाचं नंदनवन करण्याच्या दृष्टिकोनातून रणजितराव जाधवांच्या बरोबर एक सहकारी म्हणून परवेज यायला तयार झाले आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आणि हे 4ही सीटा या प्रभागातील शिवशाहू आघाडीच्या निवडीतील त्याची खात्री मला आहे. गतीने तुमची शिवशाहू विकास आघाडी सुरू आहे आणि आता त्या कासवाची गती ही आता समोर दिसायला लागल्या. या ठिकाणी महाविकास आघाडीला शिवशाहू विकास आघाडीला उमेदवार नसतील अशी परिस्थिती होती. एक रणजित जाधव हे प्रबळ दावेदार ह्या प्रभागात होते. याच्या व्यतिरिक्त चेहरा दिसत नव्हता. आज एक भक्कम पर्याय तुम्हाला मिळालेला आहे. रणजित जाधव या ठिकाणी सातत्यानं 2001 पासून त्यांचे चुलते अशोक जाधव हे भक्कम पर्याय म्हणून या भागात काम करतच होते. त्यानंतर लतीफभाई आमचे 2011 पासून या भागामध्ये काम करतातच. पण सातत्यानं माझं सांगणं आहे की महानगरपालिकेच्या कामामध्ये तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज परवेजभाई या ठिकाणी शिवशाहू आघाडीला पाठिंबा दिला आणि त्यांना आम्ही उमेदवारी सुद्धा दिली आणि भविष्यामध्ये 2 दिवसामध्ये उद्या सकाळी परत काही प्रवेश होणार आहेत. त्यामुळं जसं इचलकरंजी जनतेला विश्वास पटला आहे की पूर्वी जसं आम्ही कशातच नव्हतं असं नेते म्हणत होते, जनता नव्हं. जे काही भाजपचे नेते एवढे वल्गना करत होते की ह्यांना उमेदवार मिळणार नाही, त्यांचं काय चालणार नाही, त्यांना आज आमची यादी अशी तिकडे वाढत असल्यामुळं मुख्यमंत्र्यांच्याकडे जायची पाळी आल्या. या ठिकाणी यादी फायनल होईना. आज ट्रेलर आहे काय? आज ट्रेलर आहे आणि मंगळवारी दुपारी सगळा पिक्चर आहे. शकत आहे की आज परवेज गैबान यांच्या उमेदवारीमुळं या ठिकाणी शिवशाहू विकास आघाडीला चांगलं बळ. या ठिकाणी भक्कम उमेदवार म्हणून ज्यांचं नाव काही वेळा असंही चर्चा होत होती की रणजित जाधव सुद्धा उभारणार नाही. आज आपला या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो, एक जो विचार आज इचलकरंजी शहरामध्ये जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचा आणि त्या विचाराच्या उलट आमची लढाई आहे. आमचा संघर्ष हा त्या एकाधिकारशाहीशी संघर्ष आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांना पुढे जाणारे आम्ही सर्वजण आहोत. शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून अतिशय भक्कमपणे या शहरामध्ये सगळ्याच प्रभागामध्ये, माझ्याच नव्हे सगळ्याच प्रभागामध्ये ताकदीनं आम्ही या सर्वांना लढत देऊ. तर आज प्रवेशामुळे या प्रभाग क्रमांक शिवशाहू विकास आघाडीचं पॅनल भक्कम होताना आज या ठिकाणी दिसतंय. कॅमेरामॅन रसूल जमादार सह मी विनायक कळढोणे.